श्री स्वामी समर्थ. जीवनातील एक नवे पर्व, परीक्षण आणि बदलाची संधी. जीवनात जेव्हा सर्वात कठीण परीक्षा येते तेव्हा आपला खरा कस लागतो. अपयश, त्रास, आर्थिक अडचणी हे सर्व आपल्या संयमाची आणि श्रद्धेची परीक्षा घेतात. अशा वेळी आपल्याला केवळ आधाराची गरज नसते, तर आपल्याला गरज असते आत्मपरीक्षणाची. स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे आपल्याला स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याची संधी देते. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की तुम्ही स्वतःला ओळखा, तुमच्या आत असलेली दैवी शक्ती जागृत करा. नवे पर्व, बदलाची आणि स्वीकारातेची हाक. हे नवे पर्व म्हणजे परिस्थिती बदलण्याची वाट पाहणे नव्हे, तर स्वतःला बदलून परिस्थिती स्वीकारण्याची तयारी करणे आहे. हा बदल आपल्याला अधिक नम्र, सहनशील आणि समर्पित बनवतो. चुका स्वीकारा, शिका. भूतकाळात जे काही घडले त्यातून धडा घ्या. दुसऱ्यांवर दोष टाकण्याऐवजी आपल्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारा. स्वामींच्या कृपेने आलेले हे नवे पर्व तुम्हाला त्यात चुका पुन्हा न करण्याची बुद्धी देईल. नियम पाळा, निष्ठा ठेवा. स्वामींच्या भक्तीचे नियम पाळा. नित्य नामस्मरण, सेवा आणि सत्य मार्गावर चालण्याची निष्ठा ठेवा. हे कठोर अनुशासनच तुम्हाला यशस्वी करेल आणि तुमच्या जीवनात स्थैर्य आणेल. उद्याचा विचार, आपले आरोग्य, शिक्षण आणि संबंध यावर लक्ष केंद्रित करा. या नव्या पर्वात स्वामींच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या भविष्यासाठी अधिक जागरूक आणि जबाबदार बनूया. स्वामी समर्थांवर दृढ विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनातील या नव्या पर्वात अधिक शांत, समाधानी आणि यशस्वी होऊ शकतो. त्यांनी दिलेला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक वरदान आहे. श्री स्वामी समर्थ महाराज. तुमच्या कृपेने मी स्वतःमध्ये बदल घडवण्यास सिद्ध आहे.